नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये सलग 3 वेळा केंद्रात सत्ताधीश होण्याची कामगिरी भाजपनं करून दाखवली आहे। भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडी जन्माला घातली। कालच या इंडिया आघाडीची बैठक पार पडली। इंडिया आघाडीनं पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। या मागणीची इंडिया आघाडीतील इतर घटक पक्ष दखल घेणार का? उद्धव ठाकरेंनी केलेल्या मागणीचा नेमका राजकीय अन्वयार्थ काय आहे? तसंच उद्धव ठाकरेंच्या या मागणीनंतर भाजपनं संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात कोणता मोठा आरोप केलाय? बघूया एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट। उद्धव ठाकरेंच्या मागण्या इंडिया आघाडीला कितपत मान्य? पंतप्रधान समन्वयकाचा चेहरा ठरवणं कितपत गरजेचं? सूचना मान्य न झाल्यास ठाकरेंची भूमिका काय असणार? हे प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारण म्हणजे सोमवारी इंडिया आघाडीच्या बैठकीला ऑनलाईन हजेरी लावणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मांडलेले मुद्दे। आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवावा लागेल। हा आमचा पंतप्रधान पदाचा चेहरा आहे हे लोकांना सांगावं लागेल। भाजपचं आव्हान पेलण्यासाठी इंडिया आघाडी आणखी मजबूत करावी लागेल। एकजुटीनं काम करावं लागेल आणि त्यासाठी एका समन्वयकाची गरज आहे। एक देश एक निवडणूक अशी घोषणा देणारा भाजप एक पक्ष एक निवडणुकीच्या दिशेनं वाटचाल करतोय। देशातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। सर्व संविधानिक संस्था भाजपनं ताब्यात घेतल्यात। भारतीय संघराज्य पद्धती मोडीत काढली जाते। इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी अनेक गोष्टींवर स्पष्ट मत व्यक्त केलं। त्यांनी केलेल्या सूचना वजा मागण्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतायत। तसंच उद्धव ठाकरेंनी ममता बॅनर्जीचा शेरनी असा उल्लेख करता तोंड भरून कौतुक केलं। एक लक्षात घ्या की प्रधानमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे ठरवू शकणार नाही। उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की इंडिया आघाडी तो ठरवायला पाहिजे एकत्र बसून, आणि तो एकत्र बसून ठरवलाच आहे। क्षमतापणामध्ये कोणती नावं आपल्याला वाटतं? जर मोदी होऊ शकतात तर एक सामान्य माणूस होऊ शकतो। पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करत उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही। कारण मोदी सरकार विरोधात लढताना नेमकं नेतृत्व कुणी करायचं हा प्रश्न इंडिया आघाडीला कधीच सोडवता आलेला नाही। इंडिया आघाडीतला सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसच्या राहुल गांधींकडे अप्रत्यक्ष आणि अघोषित कमान असली तरी इंडिया आघाडीतल्या नेत्यांनीच अनेक वेळा राहुल गांधींच्या नेतृत्व कौशल्यावर प्रश्न उपस्थित केलेत। हाच धागा पकडून राहुल गांधींविरोधात सोमवारी राजधानी दिल्लीमध्ये ठिकठिकाणी पोस्टर झळकले। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी उद्धव ठाकरेंनी मागणी केली होती का महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे तो जाहीर करावा। या मागणीला काँग्रेसकडनं केराची टोपली दाखवण्यात आली होती। यावरती या मागणीला ना विरोध ना समर्थन अशी शरद पवारांची भूमिका होती। त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सूचनावजना मागणी केलेली आहे की इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण आहे तो जाहीर करावा। त्यामुळे आता ही मागणी उद्धव ठाकरेंची किती पूर्ण होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। तिकडे भाजपनं मात्र उद्धव ठाकरेंच्या मागणीची खिल्ली उडवायला सुरुवात केली। नाही, चांगली भूमिका आहे। शेवटी पंतप्रधान पदाचा उमेदवार तर घोषितच करू शकत नाही। ज्या क्षणी घोषित करतील त्या क्षणी तुकडे किती जागे हे सांगता येणार नाही। माननीय उद्धवजींचा हा प्रस्ताव म्हणजे मध्यरात्री सूर्यानी उगवण्यासाठी देवागा पाठवलेलं निवेदन आहे। पंतप्रधान पदाचा उमेदवार जर घोषित केला इंडिया आघाडीने, फक्त काँग्रेसच इंडिया आघाडीमध्ये राहील का? ते काँग्रेसमध्ये काही नेते राहणार नाही, आणि म्हणून मी म्हणतोय की ते पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषितच करू शकत नाही। इंडिया आघाडीच्या बैठकीला प्रत्यक्षात हजेरी लावण्याऐवजी ऑनलाईन उपस्थिती लावणाऱ्या उद्धव ठाकरेंबाबत भाजपनं मोठा दावा केला। उद्धवजी ठाकरे यांनी जाणीवपूर्वक संजय राऊत यांना या बैठकीला पाठवलं नाही। एवढंच नाही तर आदित्य ठाकरे यांना देखील पाठवण्याची तयारी
उद्धवजी ठाकरे यांनी दाखवली नाही. त्यामुळे फक्त दिखाव्यासाठी उबाटा गट हा इंडी आघाडीचा घटक असल्याचं दाखवतो. प्रत्यक्ष दिल्लीमध्ये बैठकीला जाण्याचं उद्धवजी ठाकरे यांनी टाळलं, आदित्य ठाकरे यांनी टाळलं. संजय राऊतांची इच्छा असून देखील संजय राऊतांना या बैठकीपासून दूर ठेवण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीला प्रत्यक्षात उपस्थित राहण्याची संजय राऊतांची इच्छा होती, मात्र आदित्य ठाकरेंनी त्यात आडकाठी आणली असा देखील भाजपचा आरोप आहे. एका बाजूला संजय राऊतांची इच्छा आहे की राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार व्हावेत आणि दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे यांची इच्छा आहे की उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार व्हावे. संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे असा थेट सामना आहे. संजय राऊतांची इच्छा आहे राहुल गांधींच्या बाजूनं आणि आदित्य ठाकरेंची इच्छा आहे उद्धवजी ठाकरेंच्या बाजूने. आता हे बघायला पाहिजे की आदित्य ठाकरे यशस्वी होतात का संजय राऊत यशस्वी होतात, कारण संजय राऊतांनी राहुल गांधीकडनं सुपारी घेतली आहे की मी तुम्हाला पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये आणतो, त्या बदल्यामध्ये तुम्ही मला राज्यसभेची उमेदवारी द्या. एकीकडे सलग 12 वर्ष 14 दिवस भारताचं पंतप्रधानपद भूषवणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरूंचा विक्रम नरेंद्र मोदी बुधवारी मोडीत काढणार आहेत, तर दुसरीकडे मोदींचा वारू रोखण्यासाठी जन्माला आलेल्या इंडिया आघाडीला अजून नेतृत्व करण्यासाठी ठोस चेहरा सापडत नाहीये. सरकारला घेरण्यासाठी डझनभर मुद्दे आहेत, मात्र नेतृत्वाशिवाय विरोधकांचा लढा सरकारच्या रणनीतीसमोर कमकुवत ठरतोय. सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली.